यानंतर थेट जाऊयात अहिल्यानगरमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 12 पालिकांसाठी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी ही पूर्ण झालेली आहे। जिल्ह्यामध्ये विखे, थोरात, काळे, कोल्हे, तनपुरे, गडाख या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार असून कुणाच्या अंगावर विजयी गुलाल पडतो याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 12 नगरपालिकांचा निकाल आज लागणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ते आपण बघू शकतो। मतमोजणीसाठी आता तयारी जी आहे ती पूर्णतः झालेली आहे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विखे पाटील आणि थोरात यांची प्रतिष्ठा इकडे पणाला लागली आहे, तर काही ठिकाणी आजी माजी आमदार यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। राहता असेल, शिर्डी असेल, त्यासोबत संगमनेर असेल आणि श्रीरामपूर असेल, या ठिकाणी काँग्रेस आणि भाजप याच्यामध्ये चुरस पाहायला मिळते। त्यामुळं मतदार जे आहेत त्यांनी कोणाला कौल दिला हे आता काही वेळातच स्पष्ट होणार आहे। एकंदरीत आज कोण बाजी मारणार आणि कोण विजयी गुलाल घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। मनोज गाडेकर, TV9 मराठी, राहता अहिल्यानगर। इकडे जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायतीचा निकाल हा छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये मतमोजणी त्या ठिकाणी केली जाणार आहे आणि सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। तर 59 उमेदवारांचं भवितव्य हे आज उघडणार आहे। खडसे विरुद्ध चंद्रकांत पाटील अशी चुरशीची लढत या ठिकाणी होती। दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। निकाल काय हाती येतो याकडे सर्वांचं लक्ष आहे। उत्तर महाराष्ट्राचं लक्ष हे मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निकालाकडे लागलेलं आहे। या ठिकाणी खडसे वर्सेस आमदार चंद्रकांत पाटील अशी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली। मुक्ताईनगरचे जे आमदार आहेत चंद्रकांत पाटील यांची मुलगी संजना चंद्रकांत पाटील ह्या नगराध्यक्षपदासाठी उभ्या आहेत, तर भाजपाकडून भावना ललित महाजन ह्या उमेदवार उभ्या आहेत। तर दुसरीकडे याच निवडणुकीमध्ये मतदानाप्रसंगी राडा देखील झाला भाजप सेनेचा, त्यामुळे या निवडणुकीकडे उत्तर महाराष्ट्राचं लक्ष आणखी लागलेलं आहे। 4 फेऱ्या या मतदान निकालाप्रसंगी होणार आहेत। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह रवी गोरे, TV9 मराठी, मुक्ताईनगर। तर दुसरीकडे जामखेड नगर परिषदेसाठी चौरंगी लढत झालेली आहे आणि त्यामुळे जामखेडच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। जामखेडमध्ये राम शिंदे आणि रोहित पवारांची प्रतिष्ठा ही पणाला लागलेली आहे आणि भाजपकडून प्रांजल चिंतामणी तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून संध्या राळेभात या रिंगणामध्ये आहेत। अहिल्यानगरच्या जामखेड नगर परिषदेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण 2 दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा ज्या आहे त्या पणाला लागलेल्या आहे। एकीकडे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे तर आमदार रोहित पवार या दोघांनी ही निवडणूक जी आहे ती प्रतिष्ठेची केली होती आणि त्यामुळं नगर परिषद जी आहे ती कोण बाजी मारते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आपण बघू शकतो की आता तिकडे शेवगाव पाथर्डी असेल, कर्जत, आपलं हे जामखेड आणि श्रीगोंदा या ठिकाणी देखील दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागलेल्या आहे। तेव्हा आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोणत्या नगर परिषद कोणत्या पक्षाकडे येतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। त्याचप्रमाणे जामखेडमध्ये ह्या ठिकाणी अतिशय प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली होती। अनेक दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या होत्या। कॅमेरा पर्सन बनकरसह कुणाल जायकर, TV9 मराठी, जामखेड, अहिल्यानगर। वाशिम जिल्ह्यामधील कारंजा, वाशिम, रिसोड, मंगळूरपीर या 4 नगर परिषद आणि मालेगाव या एका नगरपंचायतीसाठी आज मतमोजणी होतीये आणि या ठिकाणच्या 582 उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा आज निर्णय होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील कारंजा, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम या नगर परिषद तसेच मालेगाव नगर परिषदेसाठी आज मतमोजणी होत आहे। या विशेष म्हणजे या निवडणूक अध्यक्षपदासाठी 35 तर सदस्यपदासाठी 547 अशा एकूण 582 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निर्णय आज EVM द्वारे होणार आहे। आजचा जो निकाल लागणार यामध्ये नेमकंच कोणत्या राजकीय पक्षाचा जे नगर परिषदवर आपला झेंडा फडकवणार हे आपल्याला बघावं लागणार आणि कोणते उमेदवार याच्यातून विजयी होतील हे आपल्याला बघावं लागणार आहे। कॅमेरामन सचिन राणेसह विठ्ठल देशमुख, TV9 मराठी, वाशिम।